आज टीव्हीवरती चालू आहे की पुणे शहर प्रमुखाच्या गाडीवरची दगडफेक म्हणजे उमेदवाराच्या गाडीवरती दगडफेक अत्यंत निंदनीय प्रकार आहे. या राज्यामध्ये तमाम जनतेला माहित आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांची एक परंपरा आहे महाराष्ट्राला. कारण आम्ही शिवसैनिक शिवसेनेचं काम करत असताना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला किंवा कुठलाही सत्तेचा उन्माद किंवा सत्तेचा कुठलाही आमचा शिवसैनिक केला नाही. आम्ही काम करत असताना लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांचा पाईक म्हणून काम करत असताना अत्यंत धाडसाने आणि अत्यंत सामान्य माणसाच्या गोरगरिबाच्या कल्याणाच्या योजना माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. परंतु काल याच हडपसर भागात अत्यंत अत्यंत पवित्र असणाऱ्या आणि अत्यंत या भागात लोकप्रिय असणारा नेता प्रमोद नाना भानगिरे नानांचं नाव घेतल्यानंतर या भागातला कुठलाही सामान्य कष्टकरी दलित वंचित बहुजन कुठल्याही जाती धर्मातला माणूस नानाशी एकरूप होण्याचं काम करतोय. अशा नानांना एक भ्याड पद्धतीनं हे एक हल्ला केला गेला. अरे असा भ्याड हल्ला, कारण मतदार जेव्हा भ्याड हल्ला कधी होतो पत्रकार महोदय, जेव्हा पायाखालची वाळू घसरते, पराभव समोर दिसतोय आणि जेव्हा पराभव समोर दिसत असताना असे हल्ले होतात. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.